हॅलो गाईज, तर आज माझा प्रथम व्लॉग आहे. तर मी आज व्लॉगची सुरुवात करणार आहे. तर प्लीज सर्वांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा. तर आज आहे आमचा पहिला दिवस आणि आम्ही चाललो आहोत एकविरा पायी यात्रा चैत्रसणाच्या पालखीला. आम्ही पायी एकविरेला चाललेलो आहोत. तर आम्ही बघा ही आमची ग्रुप आहे. तर आम्ही टोटल 25 जण आहोत. तर आज आम्ही चाललो आहोत. आज आमचा पहिला दिवस आहे. आज सकाळचे पहाटे 5 वाजले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत. याचा 18वा वडा आहे. 18वा 10वा वडा 10वा. बघा सगळे धरतात. हे बघा रानटी, हे जंगलातून आलेलं आहे. प्राणी वगैरे याचे केस वगैरे याचे बघा सगळे लय खातात बाबा. एक शेतातने 12 वडे केलेत. आता आम्ही DY पाटील जवळ नाश्त्याला थांबलेलो आहे. संदेश म्हात्रे, जॅक स्पॅरो. आता आम्ही फायनली CBDला थांबलेलो आहोत. हे बघा याला तर तुम्ही ओळखतच आहे. रिमेंबर द नेम, स्वराज म्हात्रे. तर बघा आमचा वन मॅन शो सूर्यकांत मडवी बालना ऐरोलीचा. तर बाला तुम्हाला काय वाटतं का आम्ही चालेन की नाही चालणार? चालणार. फक्त मनात भावना पाहिजे का आई एकविरा देवीने आपल्याला बोलवले. बरोबर, नक्कीच आई एकविरासाठी आम्ही पायी चालत जाणार 3 दिवस नॉनस्टॉप. आमचा गट्टू आता चॅटिंग करतोय मोबाईलमध्ये. हे बघा सर्व थकलेले आहेत. कंटिन्यू 3 तास 3.5-4 तास चाललेले आहेत. तर बघा आता सर्वजण हे बघा एवढा खालाय का एक टमाटर बाजूला गेलात बघा. हे बघा हा आमचा ओमभट सोहा चंदन. हा तर एवढा थकला आहे काय आता तुम्हाला सांगू. एक माणूस आमचा गारच झालेला आहे, डायरेक्ट घरी गेलेला आहे. तर मित्रांनो हा बघा हा पण वेस्ट इंडिज वरून आलेला आहे चालत एकविराईच्या यात्रेला. बघू शकता तुमची नाश्त्याची सोय केलेली आहे इकडे पनवेलला. कोकम सरबत, केळी, वडापाव आणि इकडे बघा प्रत्येकाने 3-3, 4-4 वडापाव घेतलेले आहेत. 5 कोकम सरबत, रमेशनी 5 कोकम सरबत घेतलेलं आहे. हॅलो गाईस, तर आता तुम्ही बघू शकता सकाळचे वाजलेले आहेत आणि सतीश रावत हे आमची खूप चांगल्या प्रकारे सोय करत आहे. आणि हे बघा प्रितेश यांनी आम्हाला आईस्क्रीम आणलेला आहे. कुठला नॅचरलचा आहे का? हा बंडल आईस्क्रीम आहे 5 रुपयाला. थँक्यू गाईस. तर तुम्ही आता बघू शकता दिवस दुसरा आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत शेतामधून. तर बघा चेतक पाटील आहेत गाणी लावून प्रेम. मी जात आहोत महडला. तर महडला चाललेलो आहोत. तर बघा आम्ही शेतांमधून चाललेलो आहोत महडला. इथं तुम्ही बघू शकता आम्ही शॉर्टकटने चाललेलो आहोत. आता महडला थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. तर हे बघा नॉनस्टॉप चालत आहेत दोघे जण. तर तुम्ही आता बघू शकता आता फायनली आम्ही महडला पोहोचलेलो आहोत. तर आता तुम्ही बघू शकता पालखी आमची पोहोचली आहे. तर आता आम्ही महडला पोहोचलो आहे. तर आता वर्धविनायकचं दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास थोड्याच वेळात करणार आहोत. तर आता बाप्पाचं दर्शन देखील झालं आहे. आईच तर रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि आमची शेवटची रात्र गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आहे. सगळी तयार झालेले आहेत गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. हे बघा सर्वजण असे झोपतात. पूर्ण हॉल हे सर्व आपण बघू शकता. आणि ही आमची आईची पालखी आहे. आता थोड्या वेळात 5:30 वाजता निघणार आहे. तर आता आपण घाटात भेटूया. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आत्ता पहाटेचे 4:30 वाजलेत आणि शेवटचा दिवस आहे. तर आता थोड्याच वेळात पालखी निघणार आहे. तर आम्ही शिंगरोबाच्या मंदिरामध्ये प्रथम तिथे दर्शन घेणार आहोत. त्याच्यानंतर एकविरेला जाणार आहोत. आता वाजलेले आहेत सकाळचे 6. आता आम्ही आहोत खंडाल्या घाटामध्ये. तर आपण बघू शकता घाट. तर बघा आता फायनली आम्ही शिंगरोबाच्या मंदिरात पोहोचलेलो आहोत. सकाळी 5 वाजता आम्ही चालायला सुरुवात केली होती. तर आता फायनली 6:35 आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. तर आता प्रितेश आणि रोनक दोघे खूप थकलेले आहेत. नॉनस्टॉप चालून वरती आले आहेत. तर प्रितेश तुला आता कसं थकल्यासारखं वाटतंय का? नाही तसं पण थकल्यासारखं काय वाटत नाही.
आता बघूया पुढचं वाटचाल कसे आहे. नमस्कार मित्रांनो, हे बघा आपण घाटामध्ये आता चढत आहोत आणि हे 2 गडी गारद झालेले आहेत. सपोर्टर म्हणतात तो हाच अजिंक्य पाटील याला सपोर्ट करताना चेतक यांचा खंदा समर्थक आणि पुढे संदेशजी म्हात्रे त्यांनी एक खच्चर हायर केलेला आहे इकडे खेचण्यासाठी. मथुर आणि बकासूर आपल्याला इथनं जाताना दिसत आहेत. ची पालखी आहे ही आता एक्सप्रेस हायवेवरून निघालेली आहे. तुम्ही बघू शकता इथं आलेलं आहे कोकम सरबत पियाला. तर आता तुम्ही बघू शकता आता आम्ही सर्व आलेलो आहोत लोणावळ्याला स्टारबक्समध्ये. खूप थकलो आहे. तर बघा आमचे कंपनीचे आमच्या टीमचे मॅनेजर कोच आणि मेंटॉर हे सर्व इथं उपलब्ध आहेत पहिल्यापासूनच. तर आता आम्ही जातो स्टारबक्समध्ये. बघा स्वराज बघा लवकरच इथं आलेला आहे. 11 वाजल्यापासून इथं आला आहे. 1 तास झाला बसलेला आहे. आणि चेन्नई सुपर किंगचा हेड कोच नाही ती नाही तो मुंबई इंडियन्स आहे. तर आता एवढं खाल्लेलं आहे आम्ही की आता खूप टमी आमचा पूर्णपणे पॅक झाला आहे. बघा एवढा खाल्लेला आहे. आता आम्ही निघतोय सरळ लोणावळा कारल्याला आईच्या दर्शनाला. बघा आता एकवीर आईच्या भावाच्या भैरवनाथाच्या दर्शनाला आता आम्ही आलेलो आहोत माहेरघरामध्ये. पालखी माहेरा घरा जैताचे षष्टीला पालखी माहेरा घरा भरिले फुलाची आई माझी. आता तुम्ही बघू शकता आता आमचं भैरवनाथाचं दर्शन झालेलं आहे एकवीर आईच्या माहेरघराचं. तर आता आम्ही चाललेलो आहोत शेतातून एकवीर आईच्या मंदिराकडे. बघू शकता सर्व आज ताजी तवानी झालेली आहेत. तुम्ही बघू शकता हे बघा फायनली आता आम्ही थोड्याच वेळात रीच होणार आहोत. हा आमचा दिलेल्या आहेत. तर इथं बघा पोल्या आम्ही खाल्लेल्या आहेत. याने 4 पोल्या खाल्ल्या आहेत 4 पोल्या. तर आता तुम्ही बघू शकता की फायनली आम्ही आता पोचलो आहोत त्याच्या पायथ्याशी. आता फायनली आमची 3 दिवसाची पायी यात्रा पूर्ण झालेली आहे. तुम्ही आता बघू शकता आम्ही फायनली पोचलो आहोत. आता आम्ही एकवीर आईचं दर्शन घेणार आहोत आणि उद्या पालखीसोबत वर जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. तर आता फायनली आम्ही एकविराला पोहोचलेलो आहोत पायथा मंदिराशी. 3 दिवस आम्ही चालून आलेलो आहोत तिथं पायी यात्रा आणि आता फायनली पोहोचलेलो आहोत. तर आता आम्ही उद्या दर्शनासाठी एकविरा मंदिराच्या वरती जाणार आहोत. हॅलो गाईस, तर आता आतून बघू शकता की आता वाजलेल्या आहेत सकाळची 7 आणि आता आम्ही चाललेलो आहे एकविरा आईच्या दर्शनाला कारले डोंगरावर. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही एकविरा आईच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. रांगेमध्ये उभे आहोत. तर थोड्या वेळेस आमचं दर्शन होणार आहे. तर आम्ही 3 दिवस पायी चालत आलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला VIP लाईन आहे. तर आता बघूया दर्शनासाठी किती टाईम लागतो. हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता आम्ही फायनली घरी निघालो आहोत. 3 दिवस आम्ही पायी यात्रा केली एकविरा आईची
आणि आता फायनली आम्ही घरी चाललो आहोत. तर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा.